नमस्कार मित्रांनो, आज आपण MPSC परीक्षेची तयारी कशी सुरू करावी याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते की सरकारी नोकरी मिळावी आणि MPSC परीक्षा हे त्यांना स्वप्नाला साकार करण्याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. तर चला आज आपण बघूया की MPSCची तयारी नेमकी सुरू कशी करायची. तर यामध्ये 3 टप्पे आहेत विद्यार्थी मित्रांनो. जो एक टप्पा मी तुम्हाला अतिशय समजून सांगणार आहे. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला येत असतील. आपण पहिला टप्पा बघूया. पहिल्या टप्प्यात मी तुम्हाला सांगणार आहे परीक्षेची माहिती आणि परीक्षेचं स्वरूप समजून घेणे. हे अत्यंत महत्त्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो. कुठलीही परीक्षा देण्याआधी तुम्हाला परीक्षेची माहिती असली पाहिजे आणि त्याचे स्वरूप माहिती असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला पुढची तयारी एकदम व्यवस्थितरित्या करता येते. MPSC परीक्षा ही साधारणपणे 3 टप्प्यांमध्ये होते: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू. परीक्षेचे स्वरूप असं असतं. पूर्व परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह असते. म्हणजे तुम्हाला एका प्रश्नाचे 4 पर्याय दिले जातात आणि त्या पर्यायापैकी तुम्हाला एक अचूक पर्याय उत्तर निवडावा लागतो किंवा त्याला गोळा करावा लागतो. तर मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरूपाची असते, म्हणजे ही लेखी स्वरूपाची असते. विद्यार्थी मित्रांनो, या पदांची माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर MPSC विविध प्रकारच्या पदांची परीक्षा आयोजित करते. तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या पात्रतेनुसार तुम्ही पदांची निवड करू शकता. या पदांबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती घ्यायची असेल तर MPSCच्या अधिकृत वेबसाईटला तुम्ही भेट देऊ शकता. तिची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देऊन देईल. पहिल्या टप्प्यामध्ये आपण परीक्षेचं स्वरूप आणि परीक्षेची माहिती समजून घेतली की दुसरा टप्पा येतो विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासक्रम आणि विषय. MPSC परीक्षेचा अभ्यास खूप मोठा असल्यामुळे विद्यार्थ्यांना नेमकं काय वाचावं यामध्ये खूप कन्फ्युजन असतं. त्यामुळे आपण मोजकेच टॉपिक्स तुम्हाला वाचायला सांगणार आहोत नवीन, जेणेकरून तुम्हाला ती वाचण्याची सवय होईल आणि तुम्हाला परीक्षेचे अभ्यासक्रमाची जाणीव होईल. परीक्षेचे स्वरूप समजून घेतल्यानंतर तुम्हाला अभ्यासक्रमाची माहिती असणं गरजेचं आहे. पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम यामध्ये सामान्य अध्ययन म्हणजे GS आणि नागरी सेवा समता चाचणी म्हणजे CSAT असे 2 पेपर असतात. मुख्य परीक्षेमध्ये मराठी, इंग्रजी, वैकल्पिक विषय तसेच सामान्य अध्ययनाचे पेपर असतात. मुख्य परीक्षेनंतर येतो वैकल्पिक विषयाची निवड, ज्यामध्ये तुम्हाला वैकल्पिक विषय निवडताना आपली आवड आणि त्यात विषयातील आपली क्षमता विचारात घ्यावी लागते. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया उदाहरण, तुम्हाला मराठी विषय खूप आवडत असेल, तुम्हाला मराठीचा चांगला अभ्यास असेल तर तुम्ही मुख्य परीक्षेला वैकल्पिक विषयामध्ये मराठी हा विषय घेऊ शकता आणि त्याचे उत्तर पण तुम्हाला मराठीतच लिहावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती MPSCच्या वेबसाईटवर आहे. अभ्यासक्रमाची माहिती झाल्यावर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासासाठी योग्य साहित्य निवडणे पण खूप महत्त्वाचं आहे. इथेच सगळे विद्यार्थी मित्रांचं कन्फ्युजन असतं की आम्ही काय वाचावं आणि कुठून वाचावं. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की सगळ्यात पहिले तुम्ही कुठल्याही पुस्तकाला हात न लावता तुम्ही पहिले तुमचं शिक्षण स्टेट बोर्डमधून झालं आहे, NCERTमधून झालं आहे, तिथून तुमचे बुक्स वाचणं सुरू करा. म्हणजेच माझं म्हणणं आहे की तुम्ही स्टेट बोर्ड वाचण्यासाठी सुरू करा आणि NCERTची पाठ्यपुस्तके वाचा. आता स्टेट बोर्डमध्ये कोणती स्टँडर्डची पुस्तके तुम्ही वाचली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुमच्याकडे जर टाईम असेल तर तुम्ही 6वी ते 10वीपर्यंत सगळे स्टेट बोर्ड्स तुम्ही वाचून काढा. त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल या सगळ्या विषयांची पुस्तके तुम्ही वाचून काढा. 11वी 12वीचे सुद्धा पुस्तकं वाचा. जर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही फक्त स्टेट बोर्ड वाचा किंवा NCERT वाचा, पण तुम्ही वाचण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो आधी सुरुवात करा. पाठ्यपुस्तके वाचून झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यातले अजून थोडं ज्ञान घेण्यासाठी, अजून थोडं डीप जाण्यासाठी संदर्भ पुस्तकांची गरज लागेल. या संदर्भ पुस्तकांची लिस्ट मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते पुस्तकं बाय करू शकता. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर यासुद्धा मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकल्या आहे. तुम्ही तिथून त्या डाउनलोड करून तुम्ही त्याचं ॲनालिसिस करू शकता की मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाच्या आहेत, त्याचे प्रश्न कुठल्या स्वरूपाचे आहे आणि प्रश्नांचा काठिण्य पातळी किती आहे याचा तुम्हाला अंदाज येतो. आणि प्रश्न कुठल्या स्वरूपाचे असतात विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या टॉपिकवर जास्त येतात याच्यासाठी पण तुम्ही PYQ बघू शकतात. त्याचंसुद्धा एक बुक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, ते तुम्ही बाय करू शकता. तिथे पूर्ण PYQ तुम्हाला मिळून जातील. जवळपास 10 वर्षाचं PYQचं पुस्तक ते आहे. तुम्ही ते नक्कीच बाय करू शकता आणि तिथून तुमचा अभ्यास चालू करू शकता. सगळ्यात मेन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीसाठी म्हणजे करंट